खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आणि इच्छुक उमेदवार आक्रमक झालेले होते आणि महामार्गावरती सुद्धा थरार या सगळ्या या उमेदवारीमुळे रंगलेला होता। खरं म्हणजे जे झालं ते अतिशय चुकीचं झालेलं मला असं वाटतंय। कारण आपल्याला माहिती आहे इथे जागा 122 आहेत, आमच्याकडे मागण्याची संख्याच हजारामध्ये जवळपास होती, अनेक इच्छुक उमेदवार होते आणि त्यामुळे आज शेवटचा दिवस बी फॉर्म द्यायचा, चिन्ह द्यायचा आणि त्यामुळे अनेक लोकांना वाटलं की मलाही तिकीट पाहिजे, मलाही तिकीट पाहिजे आणि त्यामुळे या ठिकाणून बी फॉर्म देण्याचं काम सुरू होतं। त्या ठिकाणी काही 100-150 सगळे कार्यकर्ते आले आणि त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला। ही वस्तुस्थिती आहे, पण याच्या मागचं कारण हेच आहे की सगळ्यांना वाटतं की आम्हाला बी फॉर्म मिळाला पाहिजे, आम्हाला पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे, पण जागा या सगळ्या फक्त 122 आहेत आणि मागणारे 1000 आहेत, त्यामुळे हा गोंधळ या ठिकाणी निश्चित झालेला आहे। पण अगदी सिनेस्टाईल पाठलाग होत होता, एबी फॉर्म एका गाडीत होते, सिनेस्टाईल पाठलाग सुरू होता महामार्गावर। आणि आता जर आमचे अध्यक्ष इथून फॉर्म घेऊन निघाले नसते तर अनेक लोकांना फॉर्म देता आले नसते, राहून गेले असते बी फॉर्म देण्याचं, आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते गाडीत टाकले आणि कार्यालयाकडे ते निघालेले, दुसरीकडे निघालेले होते। पण मला असं कळलं की काय करते, पुन्हा त्यांच्या मागे पाठलाग केला, त्यांना थांबवलं, पुन्हा त्यांना इथे आणलं आणि निश्चित गोंधळ या ठिकाणी झालेला आहे। काही उमेदवारांनी आर्थिक प्रतिमा मलिन झाली आहे, या सगळ्यामुळे सामान्य जे भाजपचे मतदार आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। खरं अतिशय म्हणजे चुकीचा प्रकार आहे, असं होताच कामा नये। म्हणजे बी फॉर्म देताना इथे कोणीतरी 100-150 लोक येत आहेत आणि गेटवर सोडून इकडे कुदतायत, मारामाऱ्या भानगडी करतायत, हे अतिशय अयोग्य आहे, अतिशय चुकीचं आहे। निश्चित या बाबतीमध्ये चौकशीसुद्धा केली जाईल आणि कोण याला खतपाणी घालत होतं, कोण प्रमुख कार्यकर्ते होते या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करून कारवाई करू। एबी फॉर्म पण गायब झालेत का? काही देखील विश्वासात घेतलं नाही तिकीट वाटताना, त्यांचे देखील कार्यकर्त्यांची तिकीट कापले। सीमा हिरे मगाशी आक्रमक झाल्या होत्या, काल देवेनी फरांदे या ठिकाणी रडल्या, असं का होतंय? मला वाटतं की या ठिकाणी मी पुन्हा सांगेल की तिकीट 122 आहेत, सगळ्यांनाच बघावं लागतं, म्हणजे सगळे तिकीटं आम्हालाच भेटले पाहिजे असं करता येणार नाही। पण याच्यामध्ये काही कार्यकर्ते आहेत, काही नवीन आलेले कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा डावलता येत नाही ना। आता ते सगळे अपेक्षा या ठिकाणी आहेत, त्यांचं काही कमिटमेंट होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रकार होताच कामा नये। म्हणजे अशा पद्धतीने एकदम हातगाईवर येणं हे अतिशय चुकीचं आहे, दुर्दैवी आहे। तुम्ही बघताय 8 दिवस झाले मी इथेच बसलो नाशिकला, सगळ्यांशी चर्चा झाली, सगळ्यांशी बोलणं झालं, सगळे 7-8 लोकांनी सगळ्यांनी बसून आम्ही सगळे निर्णय केलेले आहेत। एखाद दुसरा निर्णय वेळेवर बदलू शकतो, पण असं झाल्यामुळे इतकं अंगावर यायचं आणि हातगाईवर यायचं मला वाटतं हे काही योग्य झालं नाही। निश्चित या संदर्भावर मी माननीय अध्यक्ष आमचे माननीय मुख्यमंत्री यांच्या कानावर घालतो। एबी फॉर्म गायब झालेत का? काही एबी फॉर्म नेलेत? नाही, कुठेही एबी फॉर्म गायब वगैरे झालेले नाहीत, ते अध्यक्षांकडे होते बॅगमध्ये, ते गेले गाडी घेऊन, त्या गाडी ते पुन्हा घेऊन या ठिकाणी आले, ते बी फॉर्म सुरक्षित होते। काही आर्थिक व्यवहार झालेत तिकीट वाटपामध्ये, असा गंभीर आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे पैसे नव्हते, आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला फॉर्मच मिळाले नाही या ठिकाणी। नाही, असं कुठेही झालेलं अजून तर कोणी आमच्या कानावर टाकलेलं नाही, पण असं असेल तर निश्चित त्याची सुद्धा चौकशी केली जाईल। अनेक लोकांनी तशीच प्रतिक्रिया दिली आहे की आर्थिक व्यवहार झालेला आहे। जे कमिटीमध्ये होते ते कमिटीचे लोक तिकीट वाटप करताना मोठ्या प्रमाणात पैसे घेतलेले, 1 कोटी 2 कोटी रुपये घेऊन एकूणच तिकीट। मला वाटतं 1 कोटी असो का 1 लाख असो का 5 लाख असो, कुणाकडे असं झालं असेल तर त्यांनी निश्चित आमच्याकडे तक्रार करावी। मी सुद्धा आम्ही ज्याला तिकीट मिळेल त्यांना विचारणार आहोत की बाबा तुम्ही काय आर्थिक व्यवहार केले का, तुम्हाला कोणी पैसे मागितले का, हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि अगदी सखोल चौकशी याविषयी झालीच पाहिजे। नाही तर विनाकारण असे आरोप करणं, मला वाटतं हवेत काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे। ते निष्ठावान कार्यकर्ते आहेत, त्यांनी आमदार सीमा हिरेंवरती आरोप केलेले आहेत की आम्ही एवढे वर्ष निष्ठावान आहोत, मात्र सीमा हिरेने आमचा पत्ता कट केला, काही व्यवहार देखील झाला असं त्यांनी आरोप केला। आता मला वाटतं